पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सलाम करतो आणि पुन्हा एक बार आपल्या पाळक साहेबांचे देखील या संधीबद्दल मी मनापासून आभार मानतो. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य आमच्या महान परमेश्वरा, आज तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या पवित्र भक्तांसमोर प्रभू तुझ्या नावाचं स्तुती आराधना करतो आणि पवित्र वचनातून मार्गदर्शन करण्यासाठी तुझ्याकडे सहाय्य मागतो. माझ्या मनचे विचार आणि परमेश्वर दे बापा तोंडचे शब्द मान्य करून घे आणि ऐकणाऱ्यांना समजण्यासाठी देखील त्यांचं अंतःकरण तू मोकळं कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या म्हणण्यासाठी जो मी शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे मार्ककृत शुभवर्तमान अध्याय 16 वचने 15 ते 20. मार्क 16 15 ते 20. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील व नवनव्या भाषा बोलतील. सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्यातावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. त्यानंतर त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणाऱ्या चिन्हांच्याद्वारे वचनाचे समर्थन करत होता. वाचलेली सर्व वचनं देवबाप आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ज्या वचनावर मी बोलणार आहे ते वचन पुन्हा एकदा वाचतो. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. ज्याप्रमाणे मी आज ज्या उद्देशानं आपल्यासमोर आलेलो आहे तो उद्देशच सुवार्थ असल्या कारणानं पवित्र शास्त्रातील हा भाग मी आपल्या मननासाठी घेतलेला आहे. परमेश्वरानं येशू ख्रिस्तानं आपल्याला ही आज्ञा दिलेली आहे की जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्या मथळा किंवा त्या वचनाचा मथळाच आहे शेवटची आज्ञा किंवा अखेरची आज्ञा. अखेर शब्द वापरलेला आहे. प्रियांनो, आपण प्रेषितांचा मतांगीकार या ठिकाणी पाठ केलेला आहे आणि म्हणतो तो आपण प्रत्येक रविवारी. सर्व CNI USNI आणि प्रत्येक प्रॉटेस्टंट मंडळीमध्ये हा प्रेषितांचा मतांगीकार बोलला जातो. त्यामध्ये येशू ख्रिस्ताचं सर्व जीवनचरित्र आणि तो येणार आहे हे वर्णन केलं आहे आणि त्यावर तुमचा आणि माझा विश्वास आहे. त्या प्रेषितांच्या मतांगीकारामधील जवळजवळ 90% भाग जो झालेला आहे आणि 10% भाग जो व्हायचा आहे आणि या दोन्ही गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो. प्रियानो, सुवार्ता काय सांगायची आहे? काय म्हटलं आहे? सुवार्ता सांगा. आता मी माझ्या माहिती सांगण्याच्या वेळेस पण सांगितलं की आपल्याकडं परदेशातून मिशनरी आले. आज तुम्ही आणि मी त्यांनी केलेल्या कामाचं फळ चाखत आहोत. आपण 3ऱ्या-4थ्या पिढीचे ख्रिस्ती आहोत. ते जर या भारतात आले नसते तर कदाचित आपल्याला ख्रिस्त कळाला नसता. अगदी त्याबरोबर त्यांनी त्या वचनाचं पालन केलं आणि ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि जाण्यापूर्वी त्यांनी ही आज्ञा दिली म्हणून त्या आज्ञेला म्हटलेलं आहे शेवटची आज्ञा, अखेरची आज्ञा. आणि विनंती नाही बघा, तिथं मथळाच दिलेलं आहे आज्ञा. आज्ञा ही पाळावा लागते. विनंती ही मान्य केली काय नाही केली काय तरी चालू शकतं. आर्मीमध्ये जेव्हा ऑर्डर दिली जाते, सिनियर ऑफिसर ज्युनियर ऑफिसरला ऑर्डर देतो ती फॉलोच करावी लागते. तिथं विचारणा नसते. आणि त्या पद्धतीनंच मी या ठिकाणी म्हणतो की आज्ञाच आहे. आणि काय म्हटलं आहे? जा सुवार्तेची घोषणा करा. आणि कोणाला? सर्व जगाला. आणि कोणाला दिली आज्ञा? तुम्हाला आणि मला दिली. त्यावेळेस ती त्यांनी शिष्यांना दिली. तिथं त्यांनी ती शिष्यांना आज्ञा दिली. तो जेव्हा स्वर्गारोहणाच्या अगोदर मृत्यूतून विजयी झाला, पुनरुत्थान झालं आणि जवळजवळ 40 दिवस तो लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होता. या 40 दिवसाच्या शेवटी किंवा 40व्या दिवशी म्हणूया
स्वर्गारोहण होण्यापूर्वी त्याने ही आज्ञा दिली तुम्हाला आणि मला. तेव्हा प्रत्यक्ष त्याने ती त्या शिष्यांना दिली की जा आता आणि संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आज तीच आज्ञा तुम्हाला आणि मला लागू होते. आपण ख्रिस्त पाहिलेला नाही आहे, परंतु आपण जेव्हा तो दुसऱ्या येण्याने येणार आहे तेव्हा आपण प्रत्येकजण पाहणार आहोत. आणि म्हणून ती आज्ञा तुम्हाला आणि मला आहे. प्रियांनो, काय सुवार्ता सांगायची आहे? सुवार्ता म्हणजे तरी काय? तसं मराठीमध्ये जर अर्थ पाहिला तर चांगली वार्ता, बरोबर. आपला मुलगा शिकत आहे, चांगल्या मार्काने पास झाला, ती सुवार्ता आहे. नोकरी लागली ती त्याच वेळेस ती सुवार्ता आहे. नोकरी लागल्यानंतर चांगलं स्थळ मिळालं, मुलगा मुलीचं लग्न झालं, ही एक सुवार्ता आहे. नंतर 1-2 वर्षामध्ये तुम्ही आजी आजोबा झाले, ती पण एक चांगली सुवार्ता आहे. सगळी सुवार्ता आहे, चांगली सुवार्ता आहे. मग या संदर्भामध्ये चांगली सुवार्ता काय आहे? तर योहान 3:16, योहान कृषिवर्तमान 3रा अध्याय आणि 16 वचन आपल्या पूर्ण बायबलचा आधार आहे. सर्वांना पाठ आहे बघा ते वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली. देवाने फक्त ख्रिस्ती लोकांवर प्रीती केली नाही. आणि कशासाठी प्रीती केली? की त्यांचा नाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ही जी सुवार्ता आहे ही तुम्हाला आणि मला सांगायची आहे प्रियांनो. आणि ही सुवार्ता सांगण्यासाठी आपल्या भारतामध्ये सगळ्यात पहिला मिशनरी कोण होता बरं? थोमा, बरोबर. केरळमध्ये पोहोचले ते. आणि मग त्यांचं वृत्तांत आहे आपल्याकडे, काही डिजिटल फॉर्ममध्ये, काही लिखित भागामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. सगळे त्याचे शिष्य हे वेगवेगळ्या प्रांतामध्ये गेले आणि थोमा भारतामध्ये आला, केरळमध्ये आला आणि त्या ठिकाणी सुवार्तेचं काम सुरू झालं. आणि तिथून पुढे ख्रिश्चॅनिटी भारतामध्ये आलेली आहे. आणि थोमा तर का विशेष आहे. थोमाचं त्या काखेत बोट घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही असं म्हणणारा हा थोमा होता. परंतु त्या थोमाद्वारे आपल्यापर्यंत हे वचन आलेलं आहे. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला देखील थोमा बनायचं आहे. पण प्रत्यक्ष थोमासारखं काम तुम्हाला आणि मला करता येणार नाही. काय केलं ख्रिस्ताने या जगामध्ये आला? त्याने त्या क्रूसावर तुमच्या आणि माझ्यासाठी मरण सहन केलं. आपण जर तुम्हाला माहिती नाही मला किती जणांना सुईने शिवता येतं. जर सुई असेल, टाचणी असेल, थोडी बोटा लागली तर किती वेदना होतात. परंतु तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या क्रूसावर गेलेला आहे आणि ते मरण त्याने सहन केलं. का केलं हो? कारण त्याचा देवबापाचा, परमेश्वराचा तो योजनेचा भाग होता. कारण त्याच्या अगोदर जुन्या करारामध्ये आपण वाचतो की प्रत्येक पापासाठी अर्पण केलं जायचं. लहान मोठं पाप असेल त्या पद्धतीने अर्पणं करावे लागायचे. आणि मग ख्रिस्ताने पाहिलं की हे परमेश्वराने पाहिलं, त्याच्या पित्याने पाहिलं की किती दिवस चालणार आहे आणि एवढं करून देखील लोक बदलत नाही आहेत. मग काय करायला हवं आहे? माझा एकुलता एक पुत्र मी पाठवतो. आणि त्या पद्धतीनंच कुमारिकेच्या पोटी त्याचा जन्म झाला. 33.5 वर्ष तो या जगामध्ये राहिला. 33.5 वर्षातले 3.5 वर्ष त्याने 30 वर्ष मानव म्हणून राहिला आणि ते 3.5 वर्ष त्याने मग सुवार्तेचं काम केलं. आणि सगळ्यात पहिला चमत्कार कानागावी येथे केला. अनेक चमत्कार केले आणि अनेक लोकांशी तो दाखल्याद्वारे बोलत होता. या ठिकाणी दाखला नाही सांगितला, डायरेक्ट सांगितले सुवार्ता सांगा. आपल्याला, तुम्हाला आणि मला हीच सुवार्ता सांगायची प्रियांनो. तुम्ही आणि मी आपण परमेश्वराचे सुवार्तिक आहोत. फक्त पाळक साहेबांचंच काम नाही आहे किंवा फक्त बिशप साहेबांचंच हेच काम नाही आहे, तर प्रत्येकाचं हे काम आहे की सुवार्ता सांगणं. आणि बघा, न्याय होणार आहे. आपण म्हणतो परत तो येणार आहे आणि मग तेव्हा तुमचा आणि माझा न्याय होणार आहे. आणि हा न्याय जेव्हा होईल त्यावेळेस, आता आपण कृपेच्या काळात जगत आहोत. मी कितीही पाप केलं, तुम्ही कितीही पाप केली, पण परमेश्वराकडे आपण क्षमा मागितली तर देवबाप आपल्याला क्षमा करणार आहे. का? तर आपण आज कृपेच्या काळामध्ये आहोत. परंतु जेव्हा हे दुसरं येणं होईल, त्या दुसऱ्या येण्यामध्ये कृपा राहणार नाही. कृपा नाही. मग तिथे संधी आता आहे, जीवन आहे तोपर्यंत संधी आहे आणि ही संधी आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. कारण ही सुवार्ता आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवायची. बघा, आता एखादा न्याय होणार आहे आणि तो ख्रिस्त न्यायाधीश असणार आहे आणि तो न्यायाधीश कोणतेही, काय म्हणतात त्याला, लाच घेऊन न्याय करणार नाही. तुमच्या आणि माझ्या सर्व कामगिरीचा उल्लेख त्याच्याकडे असणार आहे. जगाचा न्याय होणार आहे प्रियांनो. तो जेव्हा येणार आहे त्यावेळेस मृत झालेले पहिले उठतील आणि त्यानंतर आपण जिवंत असू तर मग आपण सामोरे जाऊ आणि क्षणात न्याय होणार आहे. किती लोक असतील हो? आज
तरुण मुलांनो, भारताचा किती क्रमांक आहे लोकसंख्येमध्ये? भारताचा लोकसंख्येमध्ये आता 1 क्रमांक झालेला आहे. आपण आता 1 नंबरला आहोत. कदाचित आता मुलं तुम्ही 12वीला असेल तर 10वीला तुम्ही शिकला असेल, अरे भारताचा तर 2रा क्रमांक आहे. चायना नंबर 1 आणि भारत नंबर 2. पण 12वीला गेलो तर चायना नंबर 2 झाला. मग ज्ञान बदललं का? नाही. चायनाने लोकसंख्या नियंत्रणात आणली, आता त्याचाही त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना. पण भारताची लोकसंख्या 1 नंबर झालेली, 140 कोटीपेक्षा जास्त एका देशाची आहे. आता मी कॉमर्सचा प्राध्यापक आहे, तेव्हा शिकवताना हा टॉपिक शिकवावा लागतो. आणि असं म्हटलं जातं तिथं आपण आपल्या भारताच्या लोकसंख्येमध्ये दरवर्षी 1 ऑस्ट्रेलिया ॲड करतो. आपला एवढा दर आहे, 1 ऑस्ट्रेलिया ॲड करतो आपण दरवर्षी. काही भागामध्ये लोकसंख्या कमी. आणि जगाच्या स्थापनेपासून आदामापासूनचा हिशोब होणार आहे. किती लोक असतील? आणि एवढ्या लोकांचा जर न्याय इथं आपल्या कोर्टामध्ये 2 लोकांचा न्याय लवकर लागत नाही, पण तिथं क्षणात होणार आहे. आणि त्यावेळेस काय पाहिलं जाईल? तुम्ही आणि मी हे जीवन कसं जगलो. आणि या सगळ्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे प्रीती. जर तुम्ही प्रीती करत असाल, तर देवावर प्रीती करणार असाल किंवा करत असाल तर देवबाप तुमचा मित्र आहे. पवित्र वचन सांगतं आपल्याला, कारण देव प्रीती आहे. गॉड इज लव. म्हणून प्रीती करणं गरजेचं आहे. हे आपसामध्ये प्रीती करणं गरजेचं आहे आणि देवावर पण प्रीती करणं गरजेचं आहे. प्रीती आपण ज्याच माणसावर करतो जो आपल्या ओळखीचा आहे. जर देवावर मी प्रीती करत आहे तर देव माझ्या ओळखीचा आहे. आणि जर मी ही प्रीती कशी करत आहे? दुसऱ्यावर प्रीती करून आणि महत्त्वाचं त्याच्या आज्ञांचं पालन करून. जुन्या करारामध्ये मोशेने 10 आज्ञा दिल्या. या 10 आज्ञाचं आपण पालन करतो का? संडे स्कूलमध्ये आपण त्या पाठ करतो. त्या पर्वतावर दिल्या, त्याचं नाव सिनाय. मी सुद्धा माझ्या स्कूलचं नाव सिनाय ठेवलं आहे, माउंट सिनाय. आणि मी आता सध्या त्यात एक थोडा आमच्या जागेचा प्रॉब्लेम होता म्हणून कॉन्व्हेंट शब्द ॲड केला आहे. पण मी उद्देश तेव्हाच ठेवला की ग्रामीण भागामध्ये हिंदू लोकांमध्ये आपण काम करत आहोत. आणि मग बऱ्याच वेळा पालक जेव्हा ॲडमिशनला येतात ते विचारतात माउंट सिनाय काय प्रकार आहे. त्यांना सांगतो बायबलमधलं, हा बायबलमधलं वचन आहे, बायबलमधला रेफरन्स आहे, बायबलमधला डोंगर आहे. मग त्यांना कळतं काय प्रकार आहे. माउंट तर डोंगर तर कळतोच, पण सिनाय काय प्रकार आहे. सिनायचा पण काय होतं इंग्लिशमध्ये SINAI. ॲक्च्युली त्याचं प्रोनाऊन्सिएशन सायनाय आहे, पण आपण मराठीच्या भाषेमधून सिनाय म्हणतो. आणि त्या ग्रामीण भागामध्ये कोणालाही सिनाय म्हणता येत नाही, ते सगळे सिनाईच म्हणतात, कारण स्पेलिंग आहे SINAI. मला पत्र येतात, आपल्याकडचा एखादा मुलगा जर बदलून गेला तर दाखलेसाठी शाळेचा मुख्याध्यापक पत्र पाठवतो. मराठीमधलं पत्र आलं तर सिनाईच लिहितो तो डायरेक्ट. हरकत नाही. सांगायचं तात्पर्य की हा जो पर्वत आहे, इथून 10 आज्ञा दिल्या, त्या जुन्या करारातल्या आज्ञा आहेत, त्याही आपल्याला पाळायच्यात. आपल्यावर जशी शेजाऱ्यावर तू प्रीती कर, ही देखील ख्रिस्ताने आपल्या आज्ञा दिली. पण सगळ्यात शेवटी जाताने, कारण ही आज्ञा ऑलरेडी देऊन दिल्यात, हे आपल्याला प्रत्येकाला पाळायचं आहेच. पण शेवटचं काम करायचं आहे ते म्हणजे सुवार्ता सांगायची आहे. आणि सुवार्ता तुम्हाला आणि मला ही सांगायची आहे की माझ्याकडे किती संपत्ती आहे, मी किती मोठी गाडी घेतलेली आहे, मी किती सोनं घेतलेलं आहे, मी पुण्यामध्ये फ्लॅट घेतला आहे, पुण्यामध्ये माझे 2 फ्लॅट झालेत. ही सुवार्ता नाही. ही सुवार्ता आहे पण ही सांगायची नाही. काही सुवार्ता सांगायची आहे, माझ्यासाठी तो ख्रिस्त आला होता, तुझ्यासाठी देखील तो ख्रिस्त आलेला आहे. तू त्याच्यावर विश्वास ठेवशील तर तुझं तारण होणार आहे. पाळक साहेबांनी सांगितलं आणि आम्ही पण सेवा कार्य करत असताना बऱ्याच वेळा होतं. आणि आज आनंद वाटला की दास फॅमिली या ठिकाणी आहे. हे नवख्रिस्ती जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत सुवार्ता जायला पाहिजे. असे अनेक दास फॅमिलीसारखे लोक आपल्या चर्चेसमध्ये आले पाहिजेत. आपल्या चर्चमध्ये हे पाहून मला आनंद वाटला. मेनलाईन चर्चमध्ये हा प्रकार होतच नाही आहे. आम्ही तो त्याचा बाप त्याचा पोरगा तोच फक्त मेंबर, नवीन मेंबर नाही, हा प्रकार आहे. आणि मग तिथंच तुम्ही काय करता? सुवार्तेच्या घोषणेची पायमल्ली करता. सुवार्ता सांगा. मेनलाईन चर्चेस जी आता नगरमध्ये मेनलाईन चर्चेस CNI चर्चेस आहे, कुणी नवीन मेंबर होताना दिसत नाही, कधी करणार पण नाही मेंबर. सुवार्ता सांगणे बाबतीत मात्र वेगळाच. अरे देवाने तुम्हाला मला ही आज्ञा दिली, त्यांना वचन सांगा. आणि त्यांना जर वचन पटलं तुमच्या कृतीतून माझ्या कृतीतून, तर निश्चित ते देवबापाचा आपला तारणारा म्हणून स्वीकार करणार आहेत. आणि तारणारा म्हणून स्वीकार केल्यानंतर ते पाण्याने बाप्तिस्मा देखील घेणार आहेत. मग ही सुवार्ता तुम्हाला मला सांगायची. कसं सांगणार आहोत आपण सुवार्ता? प्रत्यक्ष सुवार्ता प्रत्येकाला जाऊन सांगणं शक्य नाही, परंतु तुम्ही कुठे असा, ज्या ठिकाणी काम करत असाल, सेवा करत असाल, व्यवसाय करत असाल, रिक्षामध्ये येताना सुद्धा तुम्ही देवाची सुवार्ता सांगू शकता. दादा तू ख्रिस्ताचं वचन ऐकलेस का? आणि तो काय तुम्हाला गाडीच्या खाली उतरून देणार नाही आहे.
ठीक आहे, तुमचं काम आहे त्याला सांगणं, त्याला ते पसंत पडतं आहे, मान्य होतं आहे, नाही होतं तो भाग नंतरचा, पण प्रत्येकाला देवाचं वचन कानी पडलं गेलं पाहिजे. ही देवाची आज्ञा आहे आणि तेव्हाच ख्रिस्त येणार आहे बघा. कारण न्याय करायचं तर दोघांना गोष्टी माहिती पाहिजे. आता मला काय कधी त्या कोर्टात जायचा योग नाही आला, परंतु आपण जी जमीन घेतली शाळेसाठी त्या 70-75चा कुठला तरी रेकॉर्ड काढला एका जुन्या माणसाने आणि दावा दाखल केला आहे. आता मला माझ्या माणसाला म्हणजे मी ज्याच्याकडून जमीन घेतली त्याला नोटीस आली कधी जानेवारीमध्ये आणि मला आली कधी मागच्या महिन्यामध्ये. तोपर्यंत निकाल दिला का कोर्टाने? नाही दिला. जमीन माझ्या ताब्यात आहे आज, पण दावा त्याने दाखल केला. जोपर्यंत कशासाठी दावा आहे हे कळत नाही, जोपर्यंत दोन्ही बाजू ऐकल्या नाहीत, तोपर्यंत न्याय होणार का? नाही. मग आता विचार करा तुम्ही की जर आज जिवंत असणाऱ्या माणसाला ख्रिस्ताचं नावच कळलं नाही आणि त्याचा पण न्याय होणार आहे, तेव्हा तो काय म्हणला, अरे की देवा तू हे सांगतो पण मला काय माहितीच नव्हतं. जी गोष्ट आपल्याला माहिती नाही त्याचा न्याय होणार नाही. आणि म्हणून तुमचं आणि माझं काम आहे की ठीक आहे, तुम्ही ज्यांना वेळ आहे ते ही सुवार्थ सांगू शकतात. एक ख्रिस्ताची फक्त कहाणी सांगितली, ख्रिस्त जन्माला आला. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, पण कधी माहिती होणार आपल्याला? जर आपल्याला माहिती असेल तर. कुमारिकेच्या पोटी जन्म झाला, इथं किती मोठी अवघड परिस्थिती आहे. कुमारिकेच्या पोटी जन्म होणं म्हणजे काय, मग कसा जन्म झाला हे आपल्याला त्यांना सांगता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे तो कसं जीवन जगला या जगामध्ये, कशा पद्धतीने तो राहिला, पूर्ण मानव म्हणून राहिला आणि त्याचं सेवा कार्य त्यांनी संपवलं. आणि इतर धर्मीयसुद्धा हे मान्य करतात. आपल्या ख्रिस्ताबाबत, आपल्या धर्माबाबत आणि इतर देवांच्या बाबत तुलना जर केली ना, तर महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येईल की आपल्या देवाबाबतचे पुरावे उपलब्ध आहेत. पुरावे उपलब्ध. बऱ्याच जणांनी येरुशलेमला जाऊन भेट दिली असेल, जिथं ठेवलं आहे त्या कबरेमध्ये, जिथं ती गुलगुता टेकडी, सगळं आहे इतिहासामध्ये, त्याची नोंद आहे. बाकी धर्माबाबत जर तुम्ही म्हणायला गेला तर बऱ्याच वेळा त्याचा काहीच पुरावा उपलब्ध होत नाही, परंतु आहेत, आख्यायिका आहेत, चालू आहे. बऱ्याच वेळा त्याला आपण आख्यायिकाच असं म्हणतो, पण शास्त्र आहे. आपल्या बायबलला आपण पवित्र शास्त्र म्हणतो. शास्त्र शिकवण्याच्या भाषेत जर बोललं तर सायन्स म्हणजे विज्ञान. आणि विज्ञान म्हणजे काय हो? विज्ञान म्हणजे त्रिकालाबाधित सत्य. साधी सोपी सायन्सची व्याख्या, त्रिकालाबाधित सत्य. जे होतं, जे आहे आणि ते तसंच राहणार आहे, त्याला शास्त्र म्हटलं आहे. आपण पवित्र शास्त्र शब्द वापरतो. त्यात जे आहे त्यातला एक कानासुद्धा बदलणार नाही, एक शब्दसुद्धा बदलणार नाही. जे आहे ते होणारच आहे. जेवढ्या ख्रिस्ताच्या जन्माविषयी भविष्य केलं ते खरं ठरलं. तो आला, पवित्र मरियाच्या पोटी, कुमारिकेच्या पोटी जन्माला आला. त्यांनी 33 वर्ष 33.5 जगणं केलं. तो पुन्हा उठणार होता, त्यांनी सांगितलं होतं. तो पुन्हा उठला आणि आता पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि तिथून तो आपलं सगळं रेकॉर्डिंग करत आहे. सगळं रेकॉर्डिंग होत आहे. त्या दिवशी एका क्षणात तुमचा आणि माझा न्याय होणार. मग आपण आपली ही जी सुवार्थ सांगण्याचं काम आहे, जिथं शक्य आहे तिथं ते आपण केलंच पाहिजे. परंतु प्रियांनो, प्रत्येकाला हे शक्य होत नाही. परंतु अशा वेळेस म्हणूनच मी आज आपल्यासमोर उभा आहे की IM सारखी संस्था आहे. आता बरेच जण पाळक साहेबांनी सांगितलं चेन्नईला गेलेत, विश्ववाणीचं नॅशनल कन्व्हेन्शन आहे तिथे. IMचं पण नॅशनल कन्व्हेन्शन आज शिलाँग या ठिकाणी संपत आहे. अशा ज्या संस्था आहेत, या संस्थांच्या सेवकांना आपण मदत केली पाहिजे. तुम्हाला आणि मला जे काही दिलं आहे, मोहराचा दृष्टांत आहे, त्यामध्ये हेच सांगितलं. रुपयाचा दृष्टांत आहे. मी आता या आमचं अधिवेशन घ्यायचं ठरल्यापासून अनेक चर्चेसमध्ये जाऊन आम्ही संदेश दिला आणि माहिती दिली. मग काही ठिकाणी मी मोहराच्या संदेशावर बोललो, काही ठिकाणी रुपयाच्या दाखल्यावर बोललेलो आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे सुवार्थेचाच मी विषय, सगळे आमचं सुवार्था रिलेटेड सब्जेक्ट होते. बाकी मेंबर्सनी पण तेच केले. जे काही तुमच्याकडे आहे, रुपयाच्या दृष्टांतामध्ये सांगितलं बघा, 3 लोकांना बोलवलं, एकाला 5, एकाला 2 आणि एकाला 1,000 रुपये दिले. आणि मग 5वाल्याने 10 कमवले, 2वाल्याने 4 कमवले, 1वाला म्हटलं तू असं आहेस. प्रत्येकाला वेगवेगळं दिलं. पण मोहराच्या दाखल्यात जर पाहिलं तर 10 लोकांना बोलवलं आणि प्रत्येकाला 1 मोहर दिली आणि मग प्रत्येकाने कमवलं. हे वृत्तांत तो मालकाने घेतलेला आहे. हे दोन्हीमध्ये महत्त्वाचा भाग हाच आहे, प्रेषितांचा मतांगीकार. ख्रिस्त परत येणार आहे. तिथं म्हटलं ना, श्रीमंतांनी वाटल्याने गावाला गेला. हा श्रीमंत कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि हा येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा हिशोब घेणार आहे.
तसं तिथं 10च्या 10 बनवलं, तिथं 3घांना बोलवलं. तसंच आहे, प्रत्येकाला नावाने बोलणार. हिशोब दे तुझा, किती आत्मे परमेश्वराकडे आणले, किती आत्मे देवाकडे तू आणले. तुला ख्रिस्त कळाला, तू स्वार्थी होता, तू इतरांना कळवलं नाहीस. तो कितीही जरी चांगला वागला असेल, कितीही चांगलं केलं असेल, तर ही आज्ञा आपण पाळणं गरजेचं आहे. त्याबरोबर करणं गरजेचंच आहे. आणि म्हणून तुम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे ते देवाकडून आहे. आज तुम्ही ज्या घरामध्ये राहता, जी संपत्ती तुमची आहे, जी जमीन तुमची आहे, एक प्रकारे ही देवाने तुम्हाला विश्वस्त म्हणून दिलेली आहे. ही तुमची नाही आहे. त्याचा वापर आपण देवाच्या कार्यासाठी करायचा आहे. जे काही उपलब्ध आहे, ज्ञान मिळालं आहे, ज्ञानाचा वापर करा. गायला सुंदर असं गळा दिला आहे, गाण्यासाठी वापर करा. देवाने ज्ञान दिलं आहे, संदेशासाठी वापर करा. देवाने नातेवाईक दिलेत, त्या नातेवाईकाचा वापर आपल्या देवाच्या सुवार्थेसाठी आपण करा. जे जे काही म्हणून आज तुमच्याकडे आहे, त्या प्रत्येकाचा उपयोग देवाच्या सुवार्थेच्या कामासाठी आपण करू शकतो. आम्ही संस्थेचं आता हे जे अधिवेशन आपण घेतो ना, आमचं टार्गेट आहे 6 लाख रुपये. मी नातेवाईकाचा उपयोग कसा करा म्हणतो. मी माझ्या नातेवाईकांना सांगितलं असं असं आम्ही कमिटी नेमली. जवळजवळ आमचे 15-16 मेंबर्स आहेत. प्रत्येकाकडे 2-2 बुक दिलेत आणि प्रत्येकाला सांगितलं की आपल्याला ह्या जास्तीत जास्त रक्कम गोळा करायची 6 लाख रुपये. खर्च आहे साधारणपणे 3.5 ते 4 लाख रुपये खर्च होईल. उरलेली रक्कम आपण संस्थेला देणगी म्हणून देणार आहोत. मी माझ्या नातेवाईकाचा उपयोग कसा केला. मी तिथे काम करतोय म्हणून मला नाही. एक आपल्याला जर आत्मीयता असेल ना, तर देवाबरोबर काम करतो. माझ्या एकट्यामार्फत, आता आज तुमचं दान सोडून माझ्या एकट्यामार्फत आज रोजीपर्यंत 1,75,000 रुपये गोळा झाले. देवाला धन्यवाद. एका व्यक्तीमुळे आपण का नातेवाईकांना फोन केले, कोणी 20,000 दिले, कोणी 15,000 दिले, कोणी 5,000 दिले, कोणी 500 दिले, हरकत नाही. आणि बाकीचे मेंबर्स देताच. प्रत्येकाला माहिती आहे हे काम माझं नाही, हे काम IMचं नाही, हे काम देवाचं आहे. आणि म्हणून लोक आमचे एक मिशनरी आहेत पुण्यामधले, कोविडच्या काळामध्ये पाळकसाहेब आणि मंडळीला सांगतो, शेवटच्या क्षणापर्यंत गेलता माणूस, म्हणजे आता जाईल का काय, अशा परिस्थितीतून एक व्यक्ती देवबापाने वाचवले. आणि त्यांचा काल मला फोन आला. थोडं बोलणं पण थोडं आता कॉन्फिडेंटली होत नाही, पण तरी देखील 30,000 रुपये मी गोळा केलेत म्हणे सर. एक साधी व्यक्ती. सांगायचं तात्पर्य हे की हे काम, आणि त्यांनी ती साक्ष दिली, हे काम देवाचं आहे, हे काम IMचं नाही, हे काम माझं नाही, हे देवाचं काम आहे. आणि देवाचं काम म्हणून आपण जर केलं तर देवबाप तुम्हाला आणि मला कमी पडू देणार नाही. अनुभव घेऊन बघा. अनुभव स्वतःचा असतो, दुसऱ्याचा अनुभव काहीच उपयोगाचा नाही. स्वतःचा अनुभव घेऊन बघा. देवबापाने जुन्या करारात दशांश द्यायला सांगितला, नवीन करारामध्ये म्हटलं आहे संतोषाने देणारा. आपल्या मंदिरात तर आपली मूठ उघडली पाहिजेच. आणि अनुभव माझा असा आहे, जर आपण देवबापाला देतो, ते जर एखाद्या महिन्यात दिलं नाही, अडचण आली म्हणून, तर त्याच्या दुप्पट तिप्पट पैसा जातो. अनुभव घेऊन बघा. देवबापाचं देवाला द्या. देवबाप आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. जे आपल्या मंदिरामध्ये आणतो त्याला द्यायलाच पाहिजे. आपण ज्या इतर सेवा करा. आणि मग म्हणून म्हणतो मी तुम्हाला की जर या सुवार्थेला प्रत्यक्ष आपल्याला जाणं शक्य नाही, तर ह्या लोकांना आपण आर्थिक मदत केली पाहिजे. मी फक्त IMसाठीच म्हणेल असं नाही. फक्त IMसाठी किंवा विश्वाने इतरही संस्था आहेत, खात्री करा फक्त की संस्था खरंच काम करत आहे का. आणि त्या संस्थेला आपण एक मंथली काही विशिष्ट रक्कम देऊया. मी तुम्हाला सांगितलं, हे लोक कुठं राहतात, आदिवासी भागात. कुणी राहिलं आदिवासी भागात. माझी मेसेज 2-3 आज मॅडमला पण यायचं होतं, परंतु नाही येऊ शकली ती. तर नाशिक आणि आपलं गरेसिया म्हणून गुजरात बॉर्डरवर आहे, तिथे एकदा गेलं का तुमची रेंजसुद्धा संपते मोबाईलची. 3 दिवस तिथे गेली, माझं तिचं बोलणं नाही. अतिशय ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण म्हणताच येत नाही, आदिवासी भागामध्ये राहणार, जिथे बिबट्या आहे, इतर मोठमोठे हिंस्र प्राणी आहेत, अशा ठिकाणी एक लोक राहतात. आणि देवसन, आणि एकदा विश्वासामध्ये दृढ झाले मग काही हो, ते लोक मागं बघत नाही. यासाठी मी आपणाला एक विनंती करेल की आपल्याला प्रत्यक्ष काम नाही करत, जे काम करतात त्यांना मदत करा. आर्मी अन्नावर चालली जाते म्हटलं जातं. आर्मी जे जेवण आहे, फूड, ज्याला आपण अन्न म्हणतो, अन्नावर सैन्य अवलंबून आहे. कसं, कारण सैन्यदलमध्ये सुद्धा अधिकारीच आहेत, माणसंच आहेत, त्यांना जेवण पाहिजे. आणि जेवण जर पोटात असेल तरच ते लढू शकतील. जर पोटात अन्न नसेल तर लढू शकणार नाहीत. हे सुद्धा एक प्रकारचे सैनिक आहेत, जे तुमच्या आणि माझ्यावर त्या ठिकाणी आपल्या वतीनं देवाचं काम करत आहेत. आणि त्यांना जर आर्थिक अडचणीमध्ये टाकलं तर ते पोटात काय नसेल तर काय सेवा करणार. सगळं करू शकता, पोटात तुम्हाला घालावं गरजेचं आहे. कामासाठी त्यांना त्यांच्या लक्झरीसाठी पैसा नाही हवा. त्यांचे मिनिमम ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या जरी पूर्ण झाल्या तर त्यासाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये सेवा कार्य करत आहे. आणि म्हणून आपण कुठली हायगाय न करता
जे काही आपला देवबाप सुचवत आहे या गोष्टी आपण या सेवकांना द्या, म्हणजे सुवार्थ सांगणार होणार आहे. प्रत्येकाला जाऊन प्रत्येक सुवार्थ सांगणं शक्य होणार नाही. म्हणून त्यासाठी देवाने सांगितलं की या गोष्टीचा, आपल्या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करा, आपल्या मिळालेल्या धनाचा उपयोग करा, आपल्याला मिळालेल्या संपत्तीचा उपयोग करा. देवबापला देऊन बघा, देवबाप आपल्याला कोणती गोष्ट कमी पडू देणार नाही. आणि म्हणून जर आपण अशा पद्धतीने मदत करत आहोत तर निश्चित अर्थानं परमेश्वराची किंवा आपल्या ख्रिस्ताची जी शेवटची आज्ञा होती, जाऊन सुवार्तेची घोषणा करा. मत्तईच्या शेवटच्या अध्यायात म्हटलेलं आहे, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि मार्काच्या शेवटच्या अध्यायात म्हटलेले सुवार्तेची घोषणा करा. दोन्ही एकत्रच वचन. जेव्हा तुम्ही सुवार्तेची घोषणा कराल, त्यांना ख्रिस्त काय हे कळल, तेव्हाच ते देवावर विश्वास ठेवतील आणि पवित्र आत्म्याने किंवा त्रैक्यामध्ये बाप्तिस्मा घेतील आणि ते ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतील. इथं तुमचं काम संपतं. त्यांनी बाप्तिस्मा घेतला नाही घेतला भाग सोडा, तो त्याच्यावर आहे. परंतु त्याच्यापर्यंत ख्रिस्त तुझ्यासाठी मरण पावला एवढं तरी कान त्याच्यावर जाणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण प्रयत्न करतच आहोत. पण या प्रयत्नामध्ये अजूनही आपल्याला मी आवाहन करेल की ज्या ज्या अशा सुवार्थिक संस्था काम करत आहेत त्या सर्व सुवार्थिकांना आपण आर्थिक मदत केली पाहिजे. त्या आर्थिक मदतीद्वारे आपण त्यांना मदत करतो. सुवार्थेसाठी ते काम करतात. आणि बघा, विचार करा तुम्ही, आदिवासी लोकांना ख्रिस्ताकडे वळवणं तेवढं सोपं नाही, लक्षात घ्या. कारण त्यांचा तो निसर्गावर, त्यांच्या दैवदेवतेवर इतका गाढा विश्वास असतो का विचारताच होय नाही. आणि अशा वेळेस या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं, त्यांची भाषा शिकायची. 59 भाषेत तुम्हाला मी सांगितलं का भाषांतर चालू आहे. दिगंत सुवार्थ नावाचं एक मासिक जे व्यक्ती आणि आयएमला देणगी पाठवतात त्यांना आम्ही देत असतो. बाय पोस्ट येतं, या सगळा वृत्तांत असतो. कोण कुठे गेला, काय ठिकाणी झालं, किती लोकांनी बाप्तिस्मे घेतले, फोटोसही त्या ठिकाणी असतो. जवळजवळ इंग्लिशमध्ये आउटरीच आणि बाकी 8 भाषामध्ये, त्यात मराठी पण आहे, यामध्ये भाषांतर केलं जातं. प्रियांनो, शेवटी आपल्याला एकच मी आवाहन करेल की परमेश्वराची ही आज्ञा आहे, देवाची ही आज्ञा आहे, ख्रिस्ताची ही आज्ञा आहे आणि शेवटची आज्ञा आहे. म्हटलं शेवटची आज्ञा म्हटले की घोषणा करा, सुवार्तेची घोषणा करा. तुम्हाला आणि मला करायचंच आहे. परंतु हे करत असताना अनेक अडचणी आहेत. नोकरीचं काम आहे, व्यवसाय असेल, कौटुंबिक जबाबदारी, यातूनही मार्ग काढून जर फक्त ठरलेली रक्कम, एक विशिष्ट रक्कम जरी आपण त्यांच्यापर्यंत बोलले, आपल्या कृतीतून ख्रिस्त गाजवला गेला पाहिजे. हो, आपल्या कृतीतून होतं आहे का तसं? विचार करूया आपण. कोर्टामध्ये आपल्या मंडळीचे भांडणं चालू आहे, वाईट वाटतं. कोण एक विधर्मी माणूस आहे, त्या विधर्माच्या पुढं तुम्ही आता तुम्ही कैफियत मांडणार आहात, काही उपयोग नाही आहे. हे पवित्र शास्त्र हा एक तुमचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथानुसार चालू द्या ना कारभार, काही अडचण येणार नाही. आणि मग अशा वेळेस अशी कृती पाहिल्यानंतर जो जज असेल, समजा ख्रिस्तीय तर असेल, ख्रिस्ताकडे येईल का? हो, नाही येणार. आपण ज्या ठिकाणी राहतो भांडण करायचं नाही, प्रीतीने राहायचं. कारण नंतर होतो कधी कधी उद्धार. मग आईचा उद्धार होतो, बापाचा उद्धार होतो, तसा धर्माचा पण उद्धार होतो. त्याला जर माहिती असेल, अरे ख्रिस्ती धर्म तर एवढं शांतताप्रिय आहे आणि ही शेजारची बाई तितकी जोरजोरात भांडते, मग का आपलं तिथं ख्रिस्ताचं नाव बरबाद होणार आहे? आपण प्रीतीने राहणं गरजेचं आहे. आपल्या कृतीतून ख्रिस्त गाजवायचा, ती देखील सुवार्थ आहे. आणि कृतीतून देखील आपल्याला गाजवायचं आहे. प्रियानो, आज आपल्याशी हेच सांगायसाठी आलेलं आहे की या ज्या पद्धतीने आपण जगात जगतो, आपल्याला तसं बायबल सांगायला खूप सोपं आहे, पण कृतीला खूप अवघड आहे. परंतु तरी आपण तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. ख्रिस्ताची शेवटची आज्ञा आपण मान्य करूया, तिच्यावर अंमलबजावणी करूया, तिची अवज्ञा करायचं नाही आहे. आणि नंतर त्याद्वारे ख्रिस्त गाजवला जायचा. आणि मला जेवढं ज्ञान आहे त्यावर मी निश्चितपणे म्हणू शकतो आहे की जोपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही आणि मी देवाचं वचन गाजवत नाही, तो पण ख्रिस्त येणार नाही. पण ख्रिस्ताचं येणं लवकरच होईल. अनेक संस्था, अनेक व्यक्ती हे काम करत आहेत. आता मला काल एक पाळकसाहेब आले घरी, म्हणे नगर शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे का किती पाळक आहेत? 250 पाळक सांगितलं त्यांनी नगर शहरामध्ये. म्हटलं आम्हाला त्यातले 15-20 असतील बा माहिती, पण नाही म्हणे माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, म्हणे पाळकाचा नंबर सहित आहे म्हणे. 250पर्यंत पाळक आहेत आणि नगर शहर पूर्ण म्हटलं मग जिल्ह्यामध्ये किती येत असतील? 1000च्या आसपास. जर नगर शहरामध्ये जर 250 असतील आणि मध्ये यातले मेनलाईन चर्चे आपल्यासारख्या चर्चा कमी आहेत, बाकी प्रत्येकजण मंडळाच्या छोट्या छोट्यामध्ये ग्रुपमध्ये काम करत आहेत. अनेक कशा पद्धतीने किती चांगलं काम करत आहेत आपल्या सर्वांना ते माहिती आहे. सांगायचं तात्पर्य हे की नुसतं शहरी भागामध्ये प्रत्येकजण इच्छुक आहे शहरी भागामध्ये काम करायला. आणि मी एक शेवटचं आव्हान आपल्याला करेल, आपल्या कोणत्याही परिचयाचं कोणी असेल, आपल्या मंडळीतून असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी जे फुल टाईम
पूर्ण वेळ देवाची सेवा करण्यासाठी इच्छुक आहेत असे तरुण जर आपल्या नातेवाईकामध्ये कोणी असेल तर त्यांना देखील या अधिवेशनासाठी जरूर घेऊन या. कारण याद्वारे त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल जर त्यांनी इच्छा दर्शवली तर. आणि एका कुटुंबाला हे जीवन जगण्यासाठी किती खर्च लागतो एवढं काळजी ही संस्था घेते त्या सेवकाची. 12-13 हजार रुपयापर्यंत मानधन देते. जेवढे मुलं शिक्षण घेत आहेत त्या प्रत्येक मुलाला 1100 रुपयाप्रमाणे चाइल्ड अलाउन्स दिला जातो, चिल्ड्रन अलाउन्स म्हणूया. त्यानंतर त्यांचा PF असतो सेवकाचा आणि त्याचबरोबर इन्शुरन्स देखील उतरवला जातो. आणि या सगळ्या गोष्टी जेवढ्या आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे तेवढ्या अतिशय सफिशियंटमध्ये मोडतात. आपल्या IMचं काम करणारी आपल्याकडे कल्पना गायकवाड म्हणून भगिनी होती, ती 2 वर्षापूर्वी एक्सपायर झाली. तिचे मिस्टर, त्यांचा मुलगा साधारणपणे 4-5 वर्ष असेल तेव्हा ती व्यक्ती वारली. त्यानंतर मिसेसनी काम सांभाळलं. मुलगा आता 12वी पास झालेला आहे. मुलगा जेव्हा लहान होता 3 वर्ष तेव्हा वडील वारले. आणि तो ब्रदर आणि सिस्टर दोघं एकच काम करतात. ब्रदर गेल्यानंतर समजा दुर्दैवाने मृत्यू पावला त्या सेवकाचा तर तेच काम त्यांची पत्नी चालू ठेवते. तिथं मिशनरी म्हणून ते इथं काम करत होते. परंतु आज रोजी देखील वडील गेले, आई गेली, एकुलता एक मुलगा राहिला. 2 वर्ष झाले. तो 12वीला असताना आई वारली. आता तो FYला काहीतरी मुलांना माहिती असेल आपल्या सेव्हन्थ ॲडव्हेंटिस्टची जी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये म्युझिकचा अभ्यास करत आहे. म्हटलं ठीक आहे, त्याला आवडला. बॅचलर ऑफ म्युझिकमध्ये काहीतरी तो डिग्री घेणार आहे. आवड आहे त्याच्या, केल्याच का नाही. पण अद्यापही त्याला तो पैसा संस्था पाठवत आहे. सांगायचं तात्पर्य असेल तर जरूर आपण आपल्या नातेवाईकामध्ये विचार करा आणि त्या लोकांना हे 2 दिवसाच्या अधिवेशनाला जरूर घेऊन या. पुन्हा एकदा विनंती कराल की आपण या 2 दिवसाचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घ्या आणि संधीचा उपभोग घ्या. सुट्टीचा दिवस आहे शुक्रवार आणि शनिवार. आणि त्यानंतर ज्या काही सायंकाळच्या सभा आहेत त्यामध्ये पण आणि क्वायरचा जो आनंद आहे तो या ठिकाणी आपण उपभोग घ्या. शेवटी पुन्हा सर्वांना विनंती करेल की स्वार्थीच्या कामामध्ये आपण हायगाई करू नका. कारण ज्यावर आपला विश्वास आहे त्याला आपण मानतो आणि त्याची ही आज्ञा आहे. जसं पाळक साहेबांनी जर तरुण मुलाला आज्ञा दिली तर ते नाकारणार का? मंडळीच्या सभासदाला नाही. तसंच देवबापानं किंवा मी विद्यार्थ्याला जर बोललो, माझ्या स्कूलमधील शिक्षकाला बोललो तर आज्ञा अवज्ञा होणार नाही. आणि ही आज्ञा दिलेली आहे, विनंती केली नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सांगत आहे की या आज्ञेचं आपण पालन करूया. आणि ख्रिस्त जेव्हा आपला विश्वास आहे त्यावर दुसऱ्या वेळेस येणार आहे, पण त्यावेळेस तो छडी घेऊन येणार आहे. मारणार नाही आहे, पण छडी यासाठी म्हटलो कारण आता शाळेमध्ये छडी नाही राहिली. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला गाणं म्हणावं लागायचं, छडी लागेल छमछम आणि विद्या येई घमघम. आणि मग आम्ही 30पर्यंतचा टेबल बोलायचो, आम्ही पावकीचा टेबल बोलायचो, आम्ही पावकीचा टेबल बोलायचो, पाऊनकीचा बोलायचो. आज शाळेमध्ये मुलांना 10पर्यंत टेबल येत नाहीत. विचार करा, हे मी काय बोलतो काही मुलांना. पावकी काय प्रकार आहे? 1/4चा टेबल, 1/3, 3/4चा टेबल, 1/2चा टेबल, हे पाठ होते. आता गरज नाही आहे, हातात आलेलं आहे. 2 मिनटामध्ये काहीच ठेवायची गरज नाही. नुसतं विचारायचं गुगलला का झालं सगळं. पण परीक्षेमध्ये हे चालणार नाही. असो, या सर्व गोष्टी आहेत. या सर्व गोष्टीचा आपल्या कल्याणासाठी आपण वापर जरी करत असलो तर देवाची आज्ञा आपल्याला पाळायची. आणि ती आज्ञा म्हणजे काय तर शेजाऱ्यावर प्रीती कर जशी तू स्वतःवर करतो. आणि शेवटची आज्ञा देवबापाने दिली, सुवार्ता सांगा. ज्याला शक्य होईल त्या पद्धतीने सांगा. मी प्रत्येकालाच आर्थिक मदत करा म्हणणार नाही. जर तुम्हाला स्वतःला हे जाऊन शक्य आहे तर तुम्ही ते पण करा. परंतु तुमच्याकडं आहे त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग देवाच्या राज्याच्या वाढीसाठी करा, ही सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी देवबापाला धन्यवाद देऊन या वचनाद्वारे देवबाप आपल्या सर्वांचं कल्याण करो हीच परमेश्वराकडं प्रार्थना करतो. धन्यवाद.